नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. इथे आपण आता रेस्क्यूसाठी आलो आहे आणि गावाचं नाव पेंढरी गाव आहे मित्रांनो. तरी माझ्या घरापासून 8 किलोमीटरचं अंतर आहे. हे बघा, साप आपल्याला भेटला आहे मित्रांनो. हे बघा, सापाचं नाव मित्रांनो तुम्हाला सांगतो, बँडेर रस्सेर धूळ नागिन आहे. हो मित्रांनो, धूळ नागिन म्हटलं तर विषारी नाही आहे, बिनविषारी साप आहे हा पूर्णपणे. छोटा आहे, जास्त लांब नाही आहे. बघा, आपल्याला त्याला पॅक करू आणि याची जास्तीत जास्त लांबी याची 2 फूट 6 इंच असते आणि सर्वात जास्त लांबी याची 134 सेमी 4 फूट 5 इंच असते. हे बघा, हा क्षण बघा मित्रांनो, सापाने माझ्यावर कशी बाईट केली होती. हे बघा, आणि माझी कॉलर पकडली तिथे. थोडा जर का अजून त्याला चान्स भेटला त्याने माझ्या गालावरती जोरात चावली असती, नाही तर कुठे पण तो चावू शकला असता, नाकावर वगैरे. वाचलं मी. आणि बिनविषारी साप आहे. हे बघा, त्याला मी धुतो का, कारण त्याने कातीन काढायला घेतली मित्रांनो. त्याची कात निघायला आलेली, थोडा माखला होता तो, म्हणून पाण्याने त्याला जरा साफ केला मी. आता आपण पॅक करू लगेच. हे बघा, जास्तीत जास्त त्याची लांबी मित्रांनो जास्त वाढलाच असा 4 फूट 5 इंच वाढतो हा. परत एकदा मी तुम्हाला सांगितलं. आणि प्रजननच्या वेळेस हा फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान 8 ते 12 अंडे हा घालतो मित्रांनो. जास्त अंडे नाही घालत हा साप. हा साप आढळतो जास्त प्रमाणात हा कुठे, दक्षिण व मध्य भारतात हा आढळतो. हे बघा, त्याला आपण आजाद करतोय लगेच. हे बघा, पिसळल्यावरती कसा तो मानेवरचा भाग आहे तो असा फुगवतो मित्रांनो आणि अटॅक करतो लगेच. चला, तर आपण याला आजाद केला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत मित्रांनो.